एका एकरामध्ये किती रोपं बसतात? 5 एकरमध्ये किती बसतील? मित्रांनो, 1 एकर म्हणजे किती? ते दोन्ही जे आकडे ना त्यांचा सिंपल गुणाकार करायचा. एका एकरामध्ये ठिबकचे किती बंडल लागतील? मित्रांनो, आजचा महत्त्वाचा विषय म्हणजे एका एकरामध्ये पपईची असो, टरबुजाची असो, केळीची असो किती रोपं बसतात हे आपण आज शिकणार आहे. आणि हा आजचा व्हिडिओ माझे जे तरुण शेतकरी मित्र शेती उद्योगामध्ये आता लागलेले आहे, कोरोनानंतर बऱ्यापैकी तरुण मुलं शेती क्षेत्राकडे वळलेले आहेत, शेतीला व्यवसाय म्हणून बघताय, त्या तरुण मित्रांसाठी आणि अनेक असे शेतकरी जे आम्हाला रोपांसाठी फोन केल्यानंतर जेव्हा आम्ही विचारतो की दादा तुम्हाला किती रोपं लागत आहे, तेव्हा समोरून प्रश्न येतो की दादा 5 एकरमध्ये किती बसतील? तर ह्या कशा काही शेतकरी मित्रांसाठी हा आजचा व्हिडिओ बनवतो आहे. सो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. महत्त्वाचा विषय आहे, सोपा विषय आहे, पण ह्या रीतीने कदाचित कोणी कधी समजवला नसेल. चला पटकन पेपर पेन घ्या आणि मी सांगतो ते कॅल्क्युलेशन करायला आपण सुरुवात करू. सुरुवातीला आपण केळीचं प्लॅनिंग करूया. केळीचं आपलं फेवरेट अंतर काय? 5x5, 5.5x5, 5x6. सोलापूरच्या आपल्या शेतकऱ्यासाठी 5x7. काही जे कंद लावणारे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी 5x5. तर ह्या अंतरानुसार एका एकरातली तुमची केळीच्या रोपांची संख्या बदलते. किंवा टरबुजासाठी जर बघितलं तर आपण काय अंतर लावतो? 5x1.5, 6x1.25, 10x2. हे टरबुजाची अंतरं झाली. ह्या अंतरावर टरबुजाच्या किती बिया लागू शकतात किंवा किती रोपं लागू शकतात याचा पण अंदाज आपल्याला या एकाच फॉर्म्युल्यामध्ये येणार आहे. तुमचं पीक कुठलं पण असो, तुमचं जर अंतर क्लिअर असेल की मला किती अंतरावर रोप लावायचं आहे, तर ह्या छोट्याशा फॉर्म्युल्यामुळे तुम्ही पटकन काढू शकता की तुम्हाला एका एकरामध्ये किती रोपं लागणार आहे. चला सुरू करूया. मित्रांनो, 1 एकर म्हणजे किती? 1 एकर म्हणजे 43,560 स्क्वेअर फीट. डोक्यामध्ये फिक्स करा, 43,560 स्क्वेअर फीट. परत एकदा सांगा, 43,560 स्क्वेअर फीट. आता हा जो आकडा आहे ना, हा आकडा बऱ्यापैकी आपल्या सगळ्यांना माहीत असतो, पण हा तरीसुद्धा एकदा डोक्यामध्ये फिक्स करा. 43,560 स्क्वेअर फीट आपला रट्टा मारून झाला. आता आपल्या डोक्यामध्ये फिक्स झालेला आहे की आपल्याला पहिला जो आकडा हवा आहे तो आहे 43,560. ठीक आहे. दुसरा आकडा. आता दुसऱ्या आकड्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? एकदम सिंपल करायचं आहे. समजा आपली केळी 5x5 वर आहे, तर आपल्याला काय करायचं आहे? 5 × 5 किती होतात? 25. आपली केळी 6x5 वर आहे, 6 पंचे किती होतात? 30. आता आपण 7x5 वर लावतो आहे, तर 7×5 35. म्हणजे ते दोन्ही जे आकडे ना त्यांचा सिंपल गुणाकार करायचा. ठीक आहे. आता आपण पहिलं कॅल्क्युलेशन करू. समजा 5x6 वरचं आपलं फायनल झालं, तर आता पहिला आकडा काय आला आपला? 43,560. दुसरा आकडा काय आला आपला 5x6 वरचा? 6 पंचे 30. म्हणजेच 43,560 भागीला 30 करायचं. उत्तर काय आलं मित्रांनो? चला सांगा पटापट सांगा. काय आलं उत्तर? 1452. म्हणजेच काय की एका एकरामध्ये माझी 6x5 वर 1452 झाडं बसतील. आता दुसरं उदाहरण घेऊ. आपल्याला 5.5x5 वर केळीची रोपं लावायची आहे. आपण आता काय करणार? पहिला आकडा फिक्स आहे 43,560. दुसरा आकडा 5.5x5 म्हणजे 5.5 × 5.5 किती झाले? 27.5. म्हणून 43,560 भागीला 27.5 किती आलं उत्तर? 1584. म्हणजेच काय की आपल्याला एका एकरामध्ये 1584 रोपं लागणार आहे. आपण रोपं मागवताना 50-100 जास्तच मागवतो, कारण कुठे तुताळ होते किंवा कुठं मर होते, पण खरा आकडा जो असतो तो 1584 असतो. आपण आता दुसऱ्या पिकाचं उदाहरण घेऊ, टरबुजाचं उदाहरण घेऊ. टरबुजामध्ये समजा आपल्याला लावायचं आहे, माझं फेवरेट अंतर आहे 6x6. आता 6x6 वर किती रोपं बसतील काढूया बरं. चला पहिला फिगर आली तुमची 43,560 भागीला 6 × 1.5 किती होतात? 7.5. म्हणजेच 43,560 भागीला 7.5 किती उत्तर आलं? 5,808. म्हणजेच 5,800 रोपं तुम्हाला एकरी टरबुजाचे लागतील जर तुम्ही 6x6 वर प्लॅनिंग केलं तर. आणि आपल्याला माहिती आहे की एका एकरामध्ये 5 ते 6 हजाराच्या आतच रोपं लागायला पाहिजे टरबुजाची. त्याच्यापेक्षा जास्त लागली तरी प्रॉब्लेम असतो, कमी लागली तरी प्रॉब्लेम असतो. म्हणून तुमचं जे गणित आहे ते 5 ते 6 हजाराच्या मध्येच बसायला पाहिजे. जे काही माझे शेतकरी मित्र याच्यापेक्षा जास्त रोपं बसवत असतील त्यांनी कृपया विनंती आहे, त्यांनी मार्केटच्या भूलथापांना बळी पडू नका आणि एका एकरामध्ये जास्त रोपं लावायचा अट्टहास पकडू नका. उन्हाळ्यामध्ये एक वेळेला अजून थोडं दाट केलं तर चालतं,
परंतु ज्या हिवाळ्याच्या लागवडी आहे, ज्या आपल्या खानदेशातल्या लागवडी आहे, त्या लागवडींना मात्र तुम्हाला जास्त रोपं लावून एका एकरात फायदा होत नाही. उलट असं पीक हे जास्त रोगाला बळी पडतं. चला आपण आता एक तिसरं आणि शेवटचं उदाहरण घेऊया. आपलं फेवरेट पपईचं. तुम्हाला पपई दिसते बघा, इथे पूर्ण भरगच्च पूर्ण शेड आपलं पपईने भरलेलं आहे. अतिशय सुंदर अशी रोपं तयार आहेत. ही पपई आपले किती अंतरावर लागली पाहिजे? माझं फेवरेट अंतर आहे 7x8. पण पपई ही 6x8 वर पण लावली जाते, 10x5 वर पण लावली जाते, 10x6 वर पण लावली जाते. बट माय फेवरेट इज 7x8. आता 7x8 म्हणजे काय? आपली पहिली फिगर आली, किती आली? 43,560 भागीला 7x8 म्हणजे किती? 7×8 56. करा चला. 43,560 भागीला 56. काय उत्तर आलं? मस्त फिगर आली, 777. म्हणजेच एका एकरामध्ये तुम्हाला 777 रोपं लागतील. थोडंसं बाण कोपरा वगैरे वाढला तर 800 रोपं आपण पकडून घ्यायची. सो एका एकरामध्ये तुम्हाला 7x8 वर 800 रोपं लागतील. तर मित्रांनो, अतिशय सोप्या पद्धतीने आज आपण समजून घेतलं की एका एकरामध्ये किती रोपं लावायची असतात, याचा एक सुंदरसा आणि सोपा फॉर्म्युला. असंच मी आता पुढे एका एकरामध्ये ठिबकचे किती बंडल लागतील याच्यावर पण तुमच्याशी संवाद साधणार आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी पण ज्या आपल्याला दैनंदिन जीवनात लागतात, पण आपण एखाद्या दुकानदाराला किंवा तिसऱ्या व्यक्तीला विचारून आपण निर्णय घेत असतो. तसं न घेता थोडंसं स्वावलंबी होऊन आपल्याला हे छोट्या छोट्या गोष्टी आता मित्रांनो शिकायच्या आहे. सो माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. परंतु जाता जाता मी तुमची एक परीक्षा घेणार आहे. मला कॉमेंटमध्ये सांगा की मला जर एका एकरामध्ये टरबूजाची रोपं लावायची असतील 5x1.5 वर, तर एका एकराला आपल्या या फॉर्म्युल्याच्या हिशोबाने किती रोपं लागतील? पटकन कॅल्क्युलेशन करा आणि कॉमेंटमध्ये तुमचं उत्तर टाका. आणि लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.